माझं नाव गौरव राजेश भारंबे। मी राहणार मच्छिंद्रखेड, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा आहे। मला नीटमध्ये 628 मार्क्स मिळाले आउट ऑफ 720। मी माझ्या नीटची प्रिपरेशन ललित ट्युटोरियल्स अकोला इथं केली। मी रिपीटला तिथं होतो आणि माझे 334 ते 628 इतके मार्कांची तिथं प्रगती झाली। मला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती, त्याच्यामुळे मी सतत प्रयत्न करत राहिलो आणि मला योग्य वेळेवर कारपांडे सर आणि त्यांच्या सहयोग्यांची सहकार्य मिळालं, त्याचा मी खूप आभारी आहे। मला फिजिक्समध्ये 168 आहे, केमिस्ट्रीमध्ये मला 128 आहे आणि माझे बायोलॉजीमध्ये मार्क्स आहेत 332। फिजिक्स माझा पहिल्यापासून आवडताच विषय होता आणि सरांकडे रिपीटला यायची एक मात्र हे तर फिजिक्सचं त्यांचं वैभवच होतं आणि त्यांची खूप मदत लागली मला। त्यांच्या नोट्सचा खूप मदत झाली आणि फिजिक्सचं मी त्यांच्या नोट्समधून केलं, नंतर MCQ सॉल्व केले आणि त्याचा मला खूप फायदा झाला। इतर फॅकल्टी खूप व्यवस्थितपणे शिकवत होत्या तिथं आणि त्यांचा खूप फायदा झाला मला। आणि बायोच्या सरनी बायोलॉजीचं खूप चांगल्या प्रकारे टेस्ट सिरीजमध्ये पेपर काढून त्या लेवलचे नीटच्या लेवलचे पेपर काढलेले आहे आणि त्याचा मला खूप फायदा झाला। असर्शन रिझन असं कोणी जास्त टाकत नाही, पण यावेळेस सरनी त्याच्यावर खूप भार दिला होता, बायोच्या सरनी, त्याचा मला खूप फायदा झाला। मी मागच्या वेळेस मला 334 मार्क्स होते, खूप कमी होते। त्यावेळेस माझा एक मित्र होता ललित ट्युटोरियल्स, त्यांनी मला सांगितलं की इथं नीटची खूप चांगली प्रिपरेशन करून घेतात, त्यामुळे मी त्याच्या सांगण्यावरून अकोला इथं सरांना भेटलो आणि सरांना भेटल्यानंतर सरांनी मला आश्वासन दिलं की तुझा स्कोअर इम्प्रूव्ह होऊ शकतो। त्यामुळे मी ललित ट्युटोरियल इथं ॲडमिशन घेतली आणि माझा स्कोअर इम्प्रूव्ह झाला। ते सगळं वातावरण एकदम शैक्षणिकच होतं, तिथले स्टाफ खूप कॉपरेटिव्ह होते, खूप मदत करायचे। काही लागलं तर त्यांना आपण सहजपणे विचारू शकत होतो, त्यांचा पण खूप मदत झाली आहे। सर तर एक वेळ मोकळे होते, डाऊट सेशन खूप चालायचे, आपण आपले डाऊट हमखासपणे त्यांना विचारू शकत होतो, त्याच्यात काही हे नव्हतं आणि ते म्हणजे असं आपल्याला वाटत नव्हतं की बा हे खूप मोठे सर आहे, ते आपल्यासोबत घुळमिळत होते आणि आपण आपले डाऊट क्लिअर करू शकतो त्यांच्यासाठी। टेस्ट सिरीज यावेळेच्या टेस्ट सिरीज मी जे दिली त्या टेस्ट सिरीजचा मला खूप फायदा झाला। टेस्ट सिरीजमध्ये माझा स्कोअर 550 पर्यंत जात होता आणि सतत 550 ते 600च्या दरम्यानच राहिला। नंतर टेस्ट सिरीज अशा थोड्या म्हणजे चांगल्याच याच्या होत्या, म्हणून स्कोअर थोडा वाढला, पण नंतर नीटमध्ये मला चांगला स्कोअर आला। त्यांचा पण डेमो टेस्टचा पण खूप फायदा झाला मला, त्याच्यात मला 625 मार्क्स मिळाले होते आणि नीटमध्ये मला 628 मिळाले, म्हणजे त्याच लेवलची टेस्ट सिरीज होती। मला फिजिक्स आवडायचं म्हणून मी पहिले फिजिक्स केला, नंतर बायोलॉजी आणि केमिस्ट्रीवर माझं थोडं दुर्लक्ष झालं, पण मी केमिस्ट्रीचं कव्हर करण्याचा प्रयत्न केला। 11वी-12वीत जर पाया मजबूत करायचा असेल आणि नीटमध्ये योग्य स्कोअर आणायचा असेल तर त्यांनी ललित ट्युटोरियल्स इथं ॲडमिशन घ्यावी। त्यांनी आपल्या स्ट्रॉंग पॉईंट ओळखावा आणि त्याच्यावर थोडं जास्त लक्ष द्यावं आणि तो वीक आहे त्याला मागे सोडू नये, तो पण त्यांनी बरोबर चालू ठेवायचा आणि बायोलॉजीवर तर कधीच दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न पण करू नये। त्यांनी बायोलॉजीला आपलं हे समजून बायोलॉजीचा अभ्यास करायचा आणि फिजिक्स केमिस्ट्रीचा पण सोबत अभ्यास करायचा। माझे नाव राजेश श्रीकृष्ण भारंबे, राहणार मच्छिंद्रखेड, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। याचं म्हणजे श्रेय दोन्ही इन्स्टिट्यूटला आणि प्रॉपर कॅन्डिडेटला, दोघांना पण तेवढंच म्हणजे श्रम घेतले त्यांनी आणि त्याच्यामुळेच त्याला एवढं यश संपादन तो करू शकला। याच्या श्रेयाचं मुख्य कारण म्हणजे इन्स्टिट्यूटचं आणि गौरव न घेतलेले श्रम, याच्यामुळे हे शक्य होऊ शकलं आणि त्याच्यामुळेच त्याला एवढं मार्क मिळू शकले। तसं पाहिलं तर मी म्हणजे शेतकरीच माणूस, परंतु माझ्या मुलाने आणि आमच्या गावामधून आज हा पहिला माझा मुलगा असा आहे की तो MBBSला ॲडमिशन त्याचं झालं। माझं नाव उर्मिला राजेश भारंबे, राहणार मच्छिंद्रखेड। त्याचा स्वभाव म्हणजे एवढा गोड की त्याला नर्सरीमध्ये टाकलं तेव्हापासून त्याला शिकवायचं काम नाही पडलं। शाळेतून आल्यानंतर त्यानं होमवर्क करायचं, त्याला म्हणायचं नाही, कधीच म्हणायचं काम नाही पडलं की अभ्यास कर बाळा। त्यानं एवढे प्रयत्न केले म्हणजे रात्रभर जागून त्यानं अभ्यास केला। एवढं टेन्शन असून सगळे कामात लक्ष देऊन त्यानं त्याचा अभ्यास पूर्ण केला। त्यानं
सगळे प्रयत्न करून म्हणजे घरातले कामं करून, पप्पाले मदत करून, शेतीचे कामं करून, कोणालाही वाटे की हा मुलगा म्हणजे नीटची परीक्षा देऊन नाही राहिला, कोणालाही वाटे की हा काय करेल, पण त्यानं असं करून दाखवलं की सगळ्याची बोटं तोंडातच राहिले.